जनावराचं दूध माझ्या लेकराला पाजत नाही. कारण जनावराच्या दुधापेक्षा आईच्या दुधामध्ये जी ताकद आहे, जी जीवनसत्वे आहेत, ती जनावराच्या दुधात नाही. कारण आईचं दूध हे निर्जंतुक असतं आणि ते लेकराच्या बौद्धिक विकासाला चालना देतं. आणि तुकाराम मुंडे बघा, आज एवढ्या मोठ्या पातळीवर, आज एवढ्या आपल्या ज्या अन्न खातोय, बाहेरच्या ज्या फास्ट फूड खातोय, त्या सगळ्या गोष्टी ते बाहेर काढताय. महिला बाल विकासच्या खात्याअंतर्गत या गरोदर महिलांसाठी सुद्धा आणि म्हणून म्हणते गबय तुला गताई तुला गबय तुला गताई तुला गबाई तुला सगळ्या बघा टिकल्या लावल्या त्या टिकल्या म्हणजे जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग मॅचिंग 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 म्हणजे हे बघ आई, पूर्वीच्या काळात एक रुपये कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काही साधन होतं आई साहेब. अरण्यामध्ये सीताबाई कपाळाला कुंकू लावायच्या, भांगात सिंदूर ओढायच्या. त्या क्षणी हनुमंतराव उपस्थित झाले, हात जोडून विचारलं, आई साहेब त्या कुंकवाचं महत्व काय, त्या सिंदुराचं महत्व काय? आई साहेब म्हणाल्या, अरे हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सिंदूर जास्त असतं, तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंतराव म्हणाले, एवढंशा कुंकवाने आणि एवढंशा सिंदुराने माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं, तर मी आता सिंदूर माझ्या अंगावर ओतून घेतो आणि लाल झाले, पण आता ते सिंदूर राहिले नाही, आता ते कुंकू राहिले नाही, आता कुंकू आले गेल्या आणि ह्या टिकलीवाल्या आल्या, मी बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी कपाळाला टिकली नाही, सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे. म्हणून नाटकात सांगतात, अनादी सीतारामराई झाले, सदगुरुला सगळे घेऊन आले, सौभाग्याचे कुंकू भारी लावले, सद्भक्ती बोराटी हाती धरले. त्यांच्यासाठी नवीन पिढीसाठी जोरदार ताली झाली पाहिजे. अरे तुला पूर्ण किंवा आणि पटत येत नाही. अरे बाबा कुंकू लावण्यामागे सायंटिफिक रिझन आहे, सायंटिफिक. आता मला सांग, कुंकू कुठं लावलं जातं? अरे बाबा कपाळावरच लावलं जातं, पण अग्नी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध हा जो पिट्युटरी ग्लँड आहे, इथे लावलं जातं कुंकू. ज्यावरती कुंकू लावल्यामुळं महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतं. कारण महिलेचा मेंदू हा अतिशय संवेदनशील असतो आणि महिला मेंदूच्या संवेदना जागृत ठेवण्याचं रडारचं काम हे कुंकू करतं. कारण कुंकू हे चिंचुका आणि हळदीपासून बनलेलं असतं. माऊली, कधी तुम्हाला विंचू चावला तर त्या ठिकाणी चिंचुका उघडून बघा, त्या विंचावाचा घर उघडण्याची ताकद त्या चिंचुकात आहे. आणि त्या चिंचुक्यापासून बनलेलं कुंकू जर काही तू तुझ्या भारी लावशील तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का काही होणार. मी म्हणते, बदलांच्या या पावसात संस्कृती टिकल, त्याचं भान करणे असलं पाहिजे. नाहीतर
गटाई तुला ग बाई तुला गटाई तुला ग बाई तुला आणि त्यावर राहिलं त्यावेळी काय असं बसतायत नव्हतं मांडीवर बसतायत नव्हतं त्या पांडुरंगाचा आमच्या करुणाला संदेश आहे बाबा एवढा पळालो भराभर 10 अवताराचं कार्य केलं दुष्टांचा संहार केला एवढा पळालो भराभर तरी माझे दोन्ही पाय बरोबर आहेत तू किती पळणार या 70-80 वर्षात म्हणून जास्त बराबरी करू नको तर परमात्माचं नामस्मरण कर आणि या नीतीने आपला संसार पूर्ण कर आणि या देशाची धुरा यांची खांद्यावर द्यायचे त्या लेकरांवरती थोडं संस्कार कर म्हणजे तुझं जन्म सफल होईल तुझ्या जन्माचं सफल होईल ऐसा शिकून सांगितलं एका जनाला धन्यनंतर झाला संधी जय जयकार केला हा शकून गुरुला पाहोळी हा शकून गुरुला पाहून तुम्हाला झाला काय जर आनंद झाला असेल तर त्या पांडुरंगाच्या नावाने टाळी वाजून गजर करा दादा आटाला कमी काम झालं नाही दादा अगं नाही हे वारकरी जमलेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय का वारकरी जमले शब्द मागं घे आमचा वारकरी थकत नसतो ना दमत नसतो ऐक ना वारकरी कारण आम्ही वारकरी आहोत आम्ही त्या विठुरायाचे वारकरी आहोत परंतु ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या अन्यायावर वार करणारे आम्ही छत्रपती शिवाजी राजांचे वारकरी आहोत पहिली टाळी असते लग्न मंडपामध्ये सगळे पडले बसलेले नवरा एका खुर्चीवर बसलेला आहे नवरी एका खुर्चीवर बसली आहे तेव्हा एक महत्वाची टाळी वाजवतो ती टाळी आम्ही का वाजवतो कुणी सांगेल नाही बा आम्हाला नाही तुम्हाला माहितीये का काय म्हणायचं कारण टाळी वाजवून त्याला सांगते हे आता आम्ही फसलो आता तू फसला आणि दुसरी अध्यात्माची टाळी आहे ती टाळी आपण उभं राहून हातावर जर टाळी वाजवली तर आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची संख्या जर वाढली तर आपल्याला हृदयविकाराचा धोका राहत नाही म्हणून भाऊ टाळी अशी वाजवा